नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश भोपाळे सर. मागच्या भागामध्ये आपण चिन्हांचा बेरीज हा भाग पाहिला होता. आता पाहू चिन्हांचा गुणाकार. चिन्हांच्या गुणाकारामध्ये पहिला नियम असेल, जर दोन्ही संख्या प्लस प्लस असतील म्हणजे अधिक अधिक असतील तर त्यांचा गुणाकार येणारी संख्या हे नेहमी प्लस मध्येच असते. म्हणजे पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या प्लस आहे, पहिली संख्या अधिक आहे, दुसरी संख्या अधिक आहे, तर त्यांचा गुणाकार सुद्धा अधिकच्या संख्येमध्ये येणार. उदाहरण पाहू आपण. 7 गुणिले 5. पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या प्लस आहे, उत्तर येईल आपलं 35. त्यानंतर हा पहिला नियम. दुसरा नियम पाहू आपण. तर दोन्ही पैकी कोणतीही एक संख्या मायनस असेल, म्हणजे पहिली संख्या वजा आहे, दुसरी संख्या प्लस आहे, तर अशा वेळेस गुणाकार हा मायनसचा चिन्ह. कारण आपण पाहिलं होतं संख्या रेषामध्ये शून्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये दोन्ही सारखे असतात. प्लसचे 3 असतील, मायनसचे 3 असतील. म्हणजे त्यातून जर प्लसचे 3 वजा केले शून्यामधून तर -3 उत्तर येणार. -3 त्याच्यातले गेले किंवा शून्यातले आपण काढून टाकले, प्लस राहणार. म्हणजे कसं ते मायनस राहते. प्लस मायनस हे नेहमी मायनस राहते. म्हणजे यांच्या गुणाकारामध्ये मायनस आणि प्लस उत्तरामध्ये येणारं उत्तर असणार आहे मायनस. उदाहरण आपण पाहायचं. पहिली संख्या वजा म्हणजे -7 गुणिले प्लसचे 5. गुणाकार करायचा, गुणाकार येणार 35. मात्र या 35च्या अगोदर जे चिन्ह येणार आहे ते मायनसचं येणार आहे. हा दुसरा आहे. ह्याच आपण चिन्ह बदलले. म्हणजे पहिली संख्या प्लस आहे आणि दुसरी संख्या मायनस आहे, तरी सुद्धा प्लस मायनस हे मायनस होणार. म्हणजे इथं 7 प्लस मध्ये आहे आणि 5 मायनस मध्ये आहे. 7 गुणिले वजा 5 असा आपल्याला गुणाकार दिला, तर याचा गुणाकार आपण 35 लिहायचा. मात्र अगोदर वजा बाकीचं चिन्ह येणार, म्हणजे उत्तर वजा 35 येणार. परत एकदा पहा. दोन्ही संख्या अधिक असतील, गुणाकार अधिक येणार. उदाहरण पाहिलं आपण. 7 गुणिले 5 35. दोन्ही संख्या पैकी एक संख्या वजा मायनस एक संख्या अधिक असेल, उत्तर मायनस. दोन्ही संख्येपैकी एक संख्या प्लस एक संख्या मायनस, उत्तर मायनस असेल. 7 वजा 5 आपण पाहिले वजा 35. वजा 7 अधिकचे 5 याचा गुणाकार पाहिला आपण वजा 35. हे पाहिलं आपण 3 चिन्हांचं. आता पाहिलं दोन्ही संख्या मायनस असतील. जसं इथं आपण पाहिलं होतं दोन्ही संख्या प्लस. तर दोन्ही संख्या मायनस असते म्हणजे इकडची वजा इकडची वजा, तर असा गुणाकार हा नेहमी प्लस मध्ये येतो. हे गुणाकारात घ्या. म्हणजे लक्ष द्या, इथं वजा 7 आहे, गुणाकारामध्ये वजा 5 आहे. 7 आणि 5 चा सुरुवातीला गुणाकार 35. मात्र नियम हा दोन्ही वजा आहे, गुणाकारामध्ये मात्र ते प्लस होणार. म्हणून 7 5 35 अधिकची 35. इथे अधिक द्यायची गरज नाही, ते प्लस 35 आपण. म्हणजे शॉर्टकट मध्ये गुणाकाराचे नियम आपण लक्षात ठेवायचे. जर सारखे चिन्ह असतील, म्हणजे आपण पाहिले होते अधिक अधिक होते, गुणाकार अधिक येणार. वजा वजा होते, गुणाकार अधिक येणार. आणि जर विरुद्ध चिन्ह असतील, म्हणजे एक अधिक आहे एक वजा आहे, तर गुणाकाराच्या अगोदर वजा बाकीचं चिन्ह येणार, मायनसचं चिन्ह येणार. म्हणजे एक वजा आहे दुसरा अधिक आहे, अशा याचा गुणाकार आपण पाहिला होता, तर वजा येणार. परत एकदा लक्षात घ्या. दोन्ही सारखे अधिक 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 अधिक, वजा गुणिले वजा अधिक, आणि दोन्ही पैकी एक अधिक एक हे असेल म्हणजे एकमेकाचे विरुद्ध चिन्ह असतील तर वजा बाकी, तर गुणाकाराच्या ठिकाणी उत्तरासमोर वजा बाकी हे चिन्ह येणार. हे ध्यानात ठेवायचं. हा आहे चिन्हामधील गुणाकारांचा नियम. मायनस मायनस, मायनस गुणिले मायनस प्लस. 7 वजा 7 गुणिले वजा 5 35. प्लस प्लसला हे प्लस. 7 गुणिले 5 तिथे आपण 35 पाहिलं होतं. विरुद्ध म्हणजे एक वजा एक अधिक असेल, वजा 7 वजा 5 हे पाहिलं होतं आपण, वजा 35. काय गुणाकारांचा नियम, चिन्हांच्या गुणाकारांचा नियम. असाच नियम चिन्हामध्ये पुढची प्रक्रिया ते आपण लगेच त्याच्यामध्ये या व्हिडिओ मध्ये पाहू. भागाकार. सेम तसाच नियम आहे जसा गुणाकाराला होता. सारखे चिन्ह असतील तर अधिकचं चिन्ह, म्हणजे इकडे प्लस आहे इकडे प्लस आहे, दोन्ही संख्यांचा किंवा दोन्ही चिन्हांचा आपल्याला भागाकार विचारलाय, प्लस येणार. फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण पाहिले 35 ही संख्या
प्लस आहे भागिले आपल्याला दिले प्लसचे 7, आपलं उत्तर येणार प्लसच. दोन्ही संख्या सारख्या प्लस प्लस 35. परत दोन्ही चिन्ह सारखेच उदाहरण आपण इथं अगोदर दोन्ही चिन्ह सारखेच पाहू. इथे वजा भागाकारामध्ये, इथे वजा, उत्तर येणार आहे प्लस. म्हणजे इथं दिलेले असल वजा 35, भागाकारात दिलेला आहे वजा 60, आपलं उत्तर येणार आहे प्लस 5. यात भागाकाराला आपण असेही मांडू शकतो वजा 35 वजा 60. मग आपण हे दोन चिन्ह काढून प्लस 5 हे उत्तर देऊ शकतो. दोन्ही सारखे असतील तर प्लस हे येणार, आणि दोन्ही पैकी दोन चिन्ह एकमेकाच्या विरुद्ध असतील, एक प्लस एक मायनस असेल तर मग मात्र इथेही गुणाकारासोबत उत्तराच्या अगोदर वजा येणार. कसं ते आपण पाहू, तेही मी इथं लिहितो. दोन चिन्हापैकी एक चिन्ह वजाबाकीचा असेल, भागाकारामध्ये एक चिन्ह प्लसच असेल तर उत्तराच्या ठिकाणी येणार अगोदरचं चिन्ह असेल वजा. म्हणजे इथे असतील वजा 35, भागाकारात असतील 7, तर 7 आणि 35चा भागाकार 5 येतो, तो लिहायचा. मात्र दोन चिन्ह विरुद्ध असताना वजाबाकी चिन्ह येणार, म्हणून प्लस मायनस मायनस चिन्ह, भागाकार येणार 5. किंवा या उलट असेल, इकडचे प्लस इकडचं वजा, प्लस आणि मायनस एकमेकाच्या विरुद्ध चिन्ह आहे, उत्तरामध्ये मायनस हे चिन्ह येणार. फॉर एक्झाम्पल प्लस 35 भागिले मायनसचे 7, उत्तर येणार मायनस 5. तर हे आपण संख्या रेषेच्या साह्यानं पाहिले होते. गुणाकार, भागाकार आणि बेरजेचे नियम. गुणाकार आणि भागाकारामध्ये सारखे चिन्ह असतील तर प्लस, आणि दोन विरुद्ध चिन्ह असतील तर उत्तराच्या अगोदर मायनस येते. तर हा आपण छोटासा संख्या रेषेवरला भाग पाहिला होता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.